ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की। मी पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीला रिसर्च असोसिएट आहे. मी पण समुद्री कासवांवरतीच काम करते, पण मी थोडं मच्छीमारांसोबत आणि थोडे मल्टिपल प्रोजेक्ट्स असे करते कामं. आज आपण 2 डॉक्युमेंटरी बघणार आहे. एक जे कसं कासव महोत्सव सुरू झालं आणि काय आधीची स्टोरी होती त्याच्याबद्दल, आणि दुसरी जी असणार आहे ती सॅटेलाइट टॅगिंग केली होती आपण 7 कासवांना इथे महाराष्ट्राच्या भागात, त्याच्याबद्दल आहे. तर मग तुम्ही एकदा दोन्ही डॉक्युमेंटरी बघा, तोपर्यंत दादा आला तर ठीक. पण एक छोटंसं असं गाव आहे आपलं की ज्या गावाने आज जगभरामध्ये आपल्या तालुक्याचं नाही तर जिल्ह्याचं सगळीकडे नाव गेलंय, आणि त्याचाच एक उपक्रम आज तुम्ही बघायला आलाय, आणि तो म्हणजे कासव संरक्षण आणि संवर्धन. तर माझी आधी ओळख सांगतो. माझं नाव मोहन दत्तात्रय उपाध्ये. मी सह्याद्री मित्र या संस्थेचा सदस्य आहे. गेली 21 वर्ष मी या संरक्षण संवर्धन क्षेत्रामध्ये काम करतोय, आणि आता सध्या गेली 8 वर्ष मी कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठान वन विभाग इथे सहाय्यक संशोधक म्हणून काम करतो. माझ्या हाताखाली रायगड आणि रत्नागिरी असे 2 जिल्हे येतात. एकूण 28 किनाऱ्यांवरती काम करणाऱ्या मुलांना ह्या कामाबाबतची माहिती देणं, त्यांना प्रशिक्षण देणं हे काम माझ्याकडे असतं. आता तुम्ही जे काही चित्र पाहिलं तिथे, तर साधारण आपण जुने पिक्चर आपण पाहिले तर त्यावेळेला असं असायचं की 22 साल पहिले की बात आहे किंवा 20 साल पहिले की बात आहे. तर तसं इथे सुद्धा 22 वर्षापूर्वीची गोष्ट अशी होती की आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती जिथे जिथे समुद्री कासव अंडी खायला यायचं तिथली स्थानिक लोक ती अंडी तोडून खायचे. बरं, खायचे तर खायचे, ते विकायचे सुद्धा. रत्नागिरी आणि रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये आम्ही ज्यावेळेला सर्वे केले त्यावेळेला आम्हाला अशी धक्कादायक बातमी कळली की तिथे अंडी घालून झाल्यानंतर. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। जरा सी यहाँ तकरार है, मगर प्यार बिखरा पड़ा। मुसीबत अगर कोई आ पड़ी, हर दिल मिलके खड़ा। हो तस्वीर है आंसू. 1-1.5 फुटावरती अंडी ठेवलेली असतात. या किनाऱ्यावरती शोधून ती आणून इथे ठेवली जातात. जसं मादी खड्डा करून अंडी घालते तसं. फक्त जिथे टोपल्या लावलेल्या आहेत त्या घरट्यांचे उबवणीचे काळ किंवा दिवस पूर्ण झालेले असल्यामुळे तिथनं पिल्लं जन्माला आलेली असून ती वाळूत पूर्ण वर येतील अशी अपेक्षा आपल्याला आहे. जे कुठलं पिल्लू वाळूत पूर्ण वर आलेलं असेल त्याला आपण पाण्याजवळ तिथे रेष आखलेली आहे तर तिथे नेऊन सोडणार आहोत. पण हे सगळं करत असताना ज्या गोष्टी आता तुम्हाला नियम म्हणून सांगतोय त्या सगळ्यांनी कटाक्षाने पाळायच्या आहेत. कारण मला माहिती आहे की तुमच्यापैकी कोणीही त्यांना आत्ता त्यांचा आज वाढदिवस असला तरी वाढदिवसाचं प्रेझेंट आणलेलं नसणार. तर त्यांच्यासाठी वाढदिवसाचं प्रेझेंट हेच आहे की ते नियम सांगतोय ते पाळा. पहिलं म्हणजे आत्ता ही पिल्लं इथनं आपण बाहेर घेऊन जात असताना त्याचे फोटो व्हिडिओ तुम्ही काढू शकता, पण मोबाईलचे फ्लॅशलाईट बंद करा, कॅमेऱ्याचे फ्लॅशलाईट बंद. मेरे दिन है और रतिया है, सुकून वाली ये